तर मित्रांनो मी आता तुम्हाला कसं गाईड करणार आहे थोडंफार, कारण की SGT कस्टम्सला जायला 2 रूट आहेत. कोण अंधेरी साईडचे असतील त्यांना वर्सोवा नियर बाय म्हणजे गोरेगाव कांदिवलीच्या मिडलला रूटला जे पडतात त्यांनी बाय बोट पण आहे आणि आता बाय रोड पण झालं आहे. सो बाय रोड आता मी जाताना बाय रोड जायचं असं ठरवलं आहे. तुम्ही आपण जसं इथे येता राईट साईडला मार्वे जातो, तू पाहू शकता वर बोर्ड आहे. राईट साईडला मार्वे जाईल, लेफ्ट साईडला मड आणि अक्सा जाईल. तर टुवर्ड्स मड आणि अक्सा साईडला लेफ्ट मारायचं आपल्याला आणि इकडनं कॉन्स्टंटली सीधा आहे. सो मलाही पहिलं वाटलेलं की मला चेंज करायला लागणार आहे, पण जसं मी हेमंत दादा संगती बोललो त्याच्यासोबत थोडं कॉन्व्हर्सेशन झालं तेव्हा त्याने सांगितलं आता की बाय रोडसुद्धा तू येऊ शकतो आणि गोरेगावला राहतो सो थोडंसं इझी आहे आणि लवकर पोहोचू शकतो बाय रोड जर आलास तर. सो टुवर्ड्स अक्सा हा स्ट्रेट आहे, जसं मी ऑलरेडी गुगल मॅप दाखवलं आहे आणि इकडनं समथिंग 8 किलोमीटरचा रस्ता दाखवतो आहे. 8 किलोमीटर 21 मिनिट्स दाखवतं इकडून पोचायचं. सो असे जसं आपल्याला बेस कॅम्प सगळं लागते. जे जुने इकडे आपल्या नियर बाय राहतात जसं की गोरेगाव टू कांदिवलीच्या साईडला दहिसरपर्यंत या बोरिवली साईडपर्यंत त्यांना इझिली समजू शकतो की अक्सा बीच हा कोणत्या रोडला पडतो. ही बस ना खरंच जाऊ दे. सो मी बोलत होतो की जे बोरिवली दहिसर आणि गोरेगाव जास्तीत जास्त त्यांना माहितीच असेल, जे म्हणजे जे चांगले ओळखून आहेत रोडला. अक्सा बीच हा लेफ्ट साईडला येतो आणि इकडून सरळ ते आर्मी बेस कॅम्प सगळं लागत असतो आणि शेवटपर्यंत त्या अक्साला कंटिन्यू होतो. सो इकडनं पाहिजे तुम्हीही गुगल मॅप लावा. मी ऑन द स्पॉटला जाऊन तुम्हाला गुगल मॅपचा हा लोकेशन लाईव्ह लोकेशनसुद्धा मी शेअर करून टाकेन कॅप्शनमध्ये. आणि शेवटपर्यंत राहा, कारण की याच्यामध्ये ना मी तुम्हाला थोडंसं रूट एक्सप्लेन करणार आहे कसं आहे. रूटचा आता नवीन अपडेट देतसुद्धा राहीन, कारण की मी पण खूप वेळाने चाललो आहे, कारण की रोड अंडर कन्स्ट्रक्शन ऑलमोस्ट सगळे मुंबईचे रोड आहे ना सगळे अंडर कन्स्ट्रक्शनलाच आहेत. सो इकडची ती काय प्रेझेंट कसं रोडचं कंडिशन आहे हे तुम्हाला अपडेट देऊन ठेवतो, बिकॉज आज डेट आहे 26 डिसेंबर. सो आता हा जो समोर ॲक्टिवा घेऊन जो येतोय तो माझा मित्र आहे बाळा, आणि हे थोडा ऑफरोडचा फायदा उचलला. बट तो माझा मित्र आहे, त्याच्यासोबतच आपण ही चाललो आहे, कारण की तो स्कूटी त्यांनी घेतली कारण पर्पजली जसं माहिती आहे की आपल्याला ही बाईक तिथे ठेवायला लागणार आहे 3 दिवससाठी. आणि सो आम्ही रिटर्न येताना त्याच्या स्कूटीवर येऊ. हा रोड तुम्ही पाहू शकता खूपच घाणेरडा कन्स्ट्रक्शनमध्ये. सो जर तुम्ही ऑफ रोडिंग करत यायला एकदम तीव्र इच्छा असेल तर नक्कीच या रोडनी. जर कुणाला हा रोडच एकदम स्किपच करायचा आहे तर तुम्ही डायरेक्टली बोटीतून येऊ शकता, असं काय नाही. बोटीचा सुद्धा पर्याय, पण मला हा एक्सप्लोअर करायचा होता. रोडची कंडिशनसुद्धा मला अपडेट ठेवायची होती म्हणून मी या रोडनी आलो. असं काय हे नाही आहे पर्पजली इकडनंच यायचं त्या कंपल्सरी हे नाही आहे. तर मित्रांनो माझ्या राईट साईडला पाहू शकता, जस्ट मी अक्सा बीचचा जो राईट टर्नवाला रोड आहे तो जस्ट क्रॉस करून सरळ लेफ्ट राईट न घेता सरळ चाललोय. आणि पूर्ण रोड थोडा अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये, थोडे पॅच ओपन आहेत तिथे तुम्ही गाडी पळवू शकता. पण आता पाहू शकता हे बघा एकदम स्लो आणि खड्डे एकदम बारीक सुद्धा नाहीत, जरा मोठेच आहेत. पण ऑफ रोडिंगवाल्यांना मजा आहे, थोडेसे फायदे आहेत बाकीचे साठी. सो सॉरी. आता आय थिंक दानापानी बीच लागेल, तर आपल्याला दानापानी बीचला जायचं नाही आहे. तोही राईट टर्न स्किप करून आपल्याला सरळच जायचं आहे जसं गुगल मॅपमध्ये दाखवत आहे. सरळ 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 हा बघा जो दानापानी लेन आहे हा राईटवाला दानापानी लेन आहे आणि इथं न जाता आपल्याला सरळ जायचं आहे. राईट साईडला बघा पूर्ण मच्छी सुकशी घालायचं असं मार्केटच आहे.
आणि हा सेंट बॉन वेचर काहीतरी आहे, बोनावेचर स्कूल. ओके, बोनावेचर स्कूल. हा पण सरळ सरळ सरळच आहे. पब्लिक एका साईडने चालली आहे. पब्लिकला वन साईड थोडासा रोड आहे. 2 टेम्पो अडकले तर खतम आहे रस्ता. कसं जाणार जाणार जाणार. बापरे, मित्र बोलेल आलोय खरं. आज त्याच्या पण गाडीची खतरनाकवाली ऑफ रोडिंग करून दिले. हरकत नाही. त्याची गाडी पण अशी निघत नाही बाहेर. बघा बघा कसा मला शिवा घालतोय, ओरडतोय मला, ओरडतोय. बोलतो कुठे घेऊन आला. कंप्लेंट करतोय, कंप्लेंट. मार्केट एरिया लागेल. गाव आहे पूर्ण. मड आयलँडचा हा मार्केट एरिया आहे, गाव बोलू शकता. आणि आपल्याला आता एक बारीकसा राईट दाखवतोय. एअरफोर्स स्टेशन मड आयलँड OKM असा जो दिलाय तिकडनं राईट घ्यायचा आहे. तो तुम्हाला पाहावा लागेल तो बोर्ड. मड आयलँडचा जो दाखवत होता तो, जसं तुम्ही बोर्ड पाहणार राईट साईडला मंदिर आहे. हा एअरफोर्स स्टेशन मड आयलँड दिलाय. तो सेम याचा बोर्ड मागे दिलाय. हा मागच्या ह्याच्यापासून सरळ सरळ जायचं आहे. हॅलो दादा. येस दादा. खतम झाल्यात. हो. सो वेलकम टू SDT कस्टम्स गाईज. आणि इकडे आपण फर्स्ट टाइम आलो दादाकडे. आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण गॅरेज. तिथे दादाची पर्सनल गाडी आहे. आणि ही ती गाडी ऑलरेडी मॉडिफाईंगसाठी आहेत. आणि हे आपले रिम्स आहेत. आपले म्हणजे काइंड ऑफ असेच रिम्स असणार आहेत. सो आपला पण सेट येणार आहे. गाडी आपली अजून बाहेर आहे तिथं. आणि हे सो ह्या 2025मधला लास्ट अपडेट असेल. आणि हा लाईफ टाईमवाला मॉडिफाईड असेल. त्या दादाकडनं आवडलं काम तर नक्की दादाकडे लॉंग टाईमसाठी मी येणार आहे. मी फुल प्लॅन केलं आहे. कारण की रायडगल विशाखा दिदी पण इथेच येते. मोस्टली सगळेजण इथेच येतात. सो तुम्ही पाहू शकता दादाचं फुल्ली लोडेड गॅरेज आहे. ऑल टाईम वर्क चाललेलं असतं. पण दादाकडे ऑलरेडी तुम्ही एक कॉल करा. दादा कधी नाही म्हणणार. तुम्ही नक्की या. आज गाडी सोडावं लागेल मला इथे. आणि 3 दिवसानंतर आपली गाडी भेटणार आहे. बघू कसं काम आहे. आम्ही तुम्हाला वर्क वगैरे सगळं नंतर एक्सप्लेन करीनच. छोटासा टूर करत आहोत. SDT कस्टमचा हा एंट्रन्स करतो. बी अवेअर ऑफ डॉग बाहेरच लावलं आहे. कारण की बाहेर दादाची फेवरेट डॉगेस्ट आहे बाहेर. ती आत्ता पण गार्ड करते. सो आल्या आपण तुम्ही पाहू शकता मोस्ट ऑफ दी बाईक्स एंट्रन्सलाच लागले असणार आहे. इथे सम ऑफ दी एक्सेसरीज आहेत. खूप सर्व्हिसिंगवाले इम्पॉर्टंट एक्सेसरीज आहे. आत आल्या आज आपल्याला होंडाची ट्रान्स, ह्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं आहे मला एकदा नक्की सांगा कमेंट बॉक्सवर. पण ही पण मे बी ट्यूबलेस कन्व्हर्जनला आली आहे. बाजूला
रॉयल एनफील्डची ट्यूबलेस कन्व्हर्जनला आहे. इथे कावासाकीची TLX फुल्ली मॉडिफाईड आहे. प्लस इथे एक्सपल्स आहे. एक्सपल्ससोबत पुढे पाहू शकता, पुढे तर बिग विन ट्रायमची आणि ही BR 650 बेस्ट अँड बेस्ट आहे. आणि लवकरात आपली गाडीसुद्धा इथे आत येणार आहे आणि इथेच आपला वर्क होणार आहे 3 दिवसाचा. ती गाडी आपल्याला इथे सोडून जायची. सो थोडंसं वाईट वाटतं आहे 3 दिवस गाडी सोडायची, पण वर्थ आहे वर्थ. हे वाले टुरिंग मिरर तुम्ही पाहू शकता जे एक्सपल्सला नाही सॉरी कावासाकी KLXला लागलेले आहेत. हे टुरिंग मिरर आणि आपण जे लावणार आहोत म्हणजे असेवाले सध्या अवेलेबल आहेत. तर तुम्ही मला कमेंटवर सांगा विच इज बेटर. तर फक्त बिल्ड क्वालिटी आणि डिझाईन, बिल्ड क्वालिटी सेमच आहे सांगते आणि फक्त बिल्ड क्वालिटी सेमच आहे, डिझाईनमध्ये थोडंसं फरक आहे. आणि हे पण आपण बघतोय अपग्रेड करायला, पण नवीन वर्षात बघून न्यू इयरला नवीन अपग्रेड. आता 2025ला एंडिंग अपग्रेड माझ्यापुरती सध्या मला असं वाटतं हेच ठीक आहे. अपग्रेड करूया, गाडीला अपग्रेड करत राहाव्या आणि काळजीसुद्धा घेऊया कारण की सर्व्हिसिंगसुद्धा करायची आहे. सो स्टे ट्यून, शेवटपर्यंत पहा व्लॉग. मला जितकं जमेल तितकं मी काढेन आहे, थोडं कॉन्फिडेंटली व्लॉग करतो आहे. मित्रांनो, आपल्याला पण टुरिंग मिरर घ्यायचे आहेत. ते SGT कस्टम दादाकडे अवेलेबल आहेत. सो आपण ट्राय करणार आहेत इकडनंच सगळं एकसाथच फुल पॅकेजमध्ये आपली गाडी मॉडिफाय करायची कारण की टुरिंग मिरर लावल्यावर हे असं काही प्रेझेंट होणार आहे. भाई व्हील उघडलं आहे तुमच्या गाडीचं. रिमच्या आतमध्ये हे कंडिशन आहे. फ्रंट रिम आतमधून काही जागेवरती प्रॉपर आहे पण काही जागेवरती कोरोजन आहे. ह्याला आपण तारब्रश मारून वापरू शकतो. रेअरमध्ये थोडी बरीच रस्टिंग आहे. फ्रंट एकदा युजेबल आहे, जास्त एवढं कोरोजन नाही आहे पण रेअरमध्ये आहे कोरोजन. सेंटरमध्ये एका जागेवरती छान प्रॉपर आहे. बाकी हे सॉलिड कोरोजन आहे इकडे, हे पूर्ण जागा इकडे. तुम्ही डिसिजन घ्या काय करायचं. आपल्याला ह्याच्यावरच करायचं आहे, गाडी लाँग टर्म ठेवायची आहे तर मग नवीन काहीतरी आपण करू शकतो, रिम रिफर्बिश करून किंवा नवीन रिम टाकून. यू टेक अ कॉल.